दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी. निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नाला दे पंख नवे अन गंध नवा पसरला. दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण संचलनालय IPS माननीय कृष्ण प्रकाश. एका सामान्य कुटुंबातून आलेला युवक, पण स्वप्न मात्र असामान्य. देशसेवेचं, समाज परिवर्तनाचं आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचं. 1998 मध्ये भारतीय पोलीस सेवेत प्रवेश. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात धाडसी कामगिरी करत त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. नांदेड, मालेगाव, बुलढाणा, अमरावती, सांगली, अहिल्यानगर आणि दक्षिण मुंबईसारख्या संवेदनशील भागात शांतता प्रस्थापित करत गुन्हेगारीवर कठोर प्रहार केला. महिलांच्या सुरक्षेसाठी धोरण, कोस्टल सिक्युरिटीसाठी SOPS आणि समाजहिताचे अनेक अभिनव उपक्रम त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. पण त्यांचा प्रवास इथेच थांबत नाही. आयर्न मॅन, अल्ट्रामॅन पूर्ण करणारे पहिले भारतीय सरकारी अधिकारी, अल्ट्रामॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप पूर्ण करणारे दुर्मिळ भारतीय, 90 किलोमीटर कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पासून ते महासागरातील लांब पोहण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक आव्हानाला जिद्दीनं सामोरं जात इतिहास घडवला. साहित्य, क्रीडा, नेतृत्व आणि राष्ट्रसेवा यांचा अद्वितीय संगम म्हणजे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण संचलनालय माननीय कृष्ण प्रकाश यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याच्या या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपलं मनापासून स्वागत करते. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना जसा प्रेरणा देतो तसं तो मला सुद्धा देतो. आज असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सध्या ते अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण संचलनालयाचे प्रमुख आहेत. त्याआधी ते कमांडो फोर्स 1चे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. मला खात्री आहे आपलं नाव लक्षात आलं असेल. अर्थातच IPS माननीय कृष्ण प्रकाश सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. चला मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याकडून. मी स्वागत करते IPS माननीय कृष्ण प्रकाश सर यांचं. सर, स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद, आपण इकडे बोलावला यासाठी अरुंधती. सर, हा आमच्यासाठी एक अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की इतक्या व्यस्त दिनचर्येतून आज तुम्ही वेळ काढून आलात. तुमचा सगळा जो कार्यकाळ आहे तो अगदी म्हणजे गडचिरोलीपासून दक्षिण मुंबईपर्यंतचे जे संवेदनशील भाग आहेत त्या सगळ्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुमचं काम हे चर्चेत राहिलं आहे कारण ते खूप उत्तम होतं. तर गडचिरोलीसारख्या भागामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला काम करायला सुरुवात केली त्यावेळेचा अनुभव कसा होता? काय आव्हानांना सामोरं जावं लागलं? जेव्हा मी नॅशनल पोलीस अकॅडमीमध्येच होतो हैदराबाद येथे, तेव्हा आम्हाला कळलं की माझी जे प्रोबेशन आहे, माझे जे ट्रेनिंग आहे ते गडचिरोलीमध्ये होणार आहे. माझे सर्व मित्र सांगायला लागले की चेंज करून घ्या. पण मला एक गोष्ट आहे की मला आव्हान जेव्हा पण मला मिळतो तेव्हा मला चांगला वाटतो. मला त्यामध्ये मी जास्त छान करू शकतो असं मला वाटते. त्यामुळे मी गडचिरोलीच गेलो आणि तिकडे माझं प्रशिक्षण काल पूर्ण केला. सुरुवातीला C60 जे एक प्रकारचं तिकडचं कमांडो फोर्स आहे अँटी नक्सल, त्याच्यासोबत फिरत राहायचो, त्याच्यासोबत जंगलात जायचो, रोड ओपनिंग पार्टीचं एक्सरसाइज करायचो. ते जे वेगवेगळे
जे लॉंग रेंज पेट्रोलिंग आणि शॉर्ट रेंज पेट्रोलिंग व्हायचे ते जंगलात करायचो, त्यांच्यासोबत थांबायचो, त्यांच्यासोबत जेवायचो. माझे SP जे जगन्नाथन साहेब होते ते फार वरीड राहायचे की कृष्णप्रकाश तुम्ही मला न विचारता कुठे निघून जातात तुम्ही. मला शिकायचं आहे, मी सांगितले मला या क्वेश्चनमध्ये राहायचं नाही. पण सौभाग्यशाली होतो मी की तिकडे काही घटना घडलीच नाही. नांदेड, मालेगाव, त्याच्यानंतर मला असं वाटतं बुलढाणा, अशा सगळ्या अतिसंवेदनशील भागामध्ये तुम्ही जे काम केलं त्यावेळेला तुम्ही रणनीती काय आखली होती? मी जेव्हा जातो मी कॉन्फिडेन्शियल फाईलचं वाचन करतो. कॉन्फिडेन्शियल फाईलमध्ये C1, C2, C3, C4 असं असतात. पण C1, C2 अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामध्ये ते गावाचे संबंधाने आणि जे प्रमुख व्यक्ती आहे किंवा संवेदनशील व्यक्ती आहे त्यांच्या संबंधाने सर्व जानकारी त्यामध्ये असतो की ते कशा प्रकारचे आहे, काय आहे, त्यांचं ॲक्टिव्हिटीज काय आहे आणि गावचं नेचर कसं आहे, हे सर्व गोष्टी असतो. तर त्यामुळे मी त्या अनुषंगाने माझी रणनीती आखतो. संवेदनशील जे जिल्हे असतात किंवा एरिया असतात तिकडे मी सर्वांची भाषा शिकतो, त्यांचं काय प्रॉब्लेम आहे ते त्याचे मूलमध्ये जातो आणि त्या अनुषंगाने त्यांचे कोणाला मला ॲड्रेस केला पाहिजे, कोणाला इन्वॉल्व केला पाहिजे, त्या लोकांना इन्वॉल्व करतो आउट ऑफ बॉक्स जाऊन. आणि त्यांना इन्वॉल्व केल्यानंतर जेव्हा मी त्या समस्याला ॲड्रेस करतो तर त्याचं निदान अत्यंत लवकर भेटतात आणि ते स्थायी असतात, ते टेम्पररी नसतात. मी नांदेडला जेव्हा जॉईन केले होते तेव्हा नांदेडमध्ये दंगल होऊन 1 दिवस झाला होता. म्हणजे ज्या दिवशी दंगल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी जॉईन केले. म्हणजे वातावरण सगळं आणि त्यामध्ये मी सर्वांचे भंगलेली मने होते ते जोडण्याचं कार्य केलं आणि त्यांना एकत्रित आणलं. मी तिकडे ASP रेग्युलर म्हणून चार्ज घेतला होता गडचिरोलीचे प्रशिक्षण नंतर. तर तिकडे मला खूप चांगला अनुभव मिळाला तिकडे. आणि त्यानंतर जेव्हा मालेगावला गेलो त्या 6 महिन्यापूर्वी मोठी दंगल झाली होती, 14 लोक मारले गेले होते त्यामध्ये आणि अनेक जे धार्मिक स्थळ होते ते नष्टभ्रष्ट झाले होते. सर, तुमचा जो सगळा कार्यकाळ आहे, म्हणजे आता तुम्ही कमांडो फोर्स 1 साठी सुद्धा अतिरिक्त महासंचालक म्हणून काम केलेलं आहे. हा सगळा तुमचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे, पण आता आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत माननीय IPS कृष्णप्रकाश सर यांच्याशी. सर, कमांडो फोर्स 1चं नेतृत्व करताना तुम्ही अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम केलेलं आहे, त्या अनुभवाविषयी सांगा ना. आमचे जे कमांडो फोर्स आहे ते अत्यंत विशिष्ट फोर्स आहे. त्याचे सिलेक्शनचं प्रोसिजर जे आहे, जे प्रक्रिया आहे ते इवन जे आपले ज्याच्या धर्तीवर हे बनलेले आहे NSGपेक्षा चांगलं आहे. ह्याच्या सिलेक्शनची प्रक्रिया यामध्ये फक्त म्हणजे जनरल कम्बॅट प्रिपेअर्डनेस कोर्स आणि त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट आणि त्यानंतर ॲडव्हान्स कम्बॅट प्रिपेअर्डनेस कोर्स हे सर्व करून आणि हे करीब जवळजवळ 6 महिन्याच्या यांचं ट्रेनिंग असतो आणि त्यानंतर त्यांचे सायकोलॉजिकल टेस्ट घेतले जातात आणि त्यानंतर इंडक्शन झाल्यानंतर पण ते परमानंट तिकडे राहत नाही. जर त्यांचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग राहिला त्यांचे 5 टेस्ट घेतो आम्ही दर 4 महिन्याला आणि जर त्यांच्या आउटस्टँडिंग राहिला तरच ते कंटिन्यू करू शकतात. त्यामुळे मोटिवेशन लेवल ऑफ कम्बॅट शूटिंग, ऑफ कम्बॅट फिजिकल ट्रेनिंग त्यांचा जर हाय राहिला तरच ते टिकू शकतात, अन्यथा टिकू शकत नाही. म्हणजे खूप कठीण परीक्षेतनं त्यांना जावं लागतं. आणि त्यांचं जे काही कारवाई असतात, जे काही हे असतात ते प्रिव्ही टू अस असतात. म्हणजे आम्ही कोणाला उलगडा करत नाही कोणासमोर, ते आमचं एकदम ओपन. आम्ही जे काही कारवाई करतो ते पूर्णपणे गुप्तपणे करतो, असं आहे. फासे पारधी समाजाचं पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्याबद्दल ऐकायला आवडेल. मी जेव्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करत होतो तर फासे पारधी समाजाचं खूप लोकांच्या मनामध्ये एक तर
हे होता, त्यांच्या प्रती शंका होती, त्रास होता त्यांचा. आणि दुसरा, भिले लोक जे दारू गाळत होते इलिगली, त्यांचं बरं जेव्हा रेड केले मी किंवा त्यांची जेव्हा मीटिंग घेतली तर अगोदर कोणी आले नाही, फक्त स्त्रिया आली. त्यांना असं वाटलं की अरेस्ट करण्यासाठी हा सभा बोलवलेला आहे. मी हिवरा आश्रम येथे चिखली येथे बोलवलं होतं आणि सुरुवातीला फक्त महिला आली आणि हळूहळू हजारचे संख्याने ते पुरुष यायला लागले. ते आजूबाजूला लपलेले होते इकडे तिकडे. आणि त्यांना जेव्हा समजलं की नाही हे काही चुकीचं नाही करणार आहे, तेव्हा ते आले. तर त्यांचे पुनर्वसनची प्रक्रिया मी तिकडूनच सुरू केली. वाशिम, बुलढाणा, अमरावती ऑलमोस्ट नील झालेले आहे, कारण त्यांचे सर्व मुलाबाळांना मी कंपल्सरी आदिवासी आश्रमशाळेत भरती केले. आणि त्याचं जे लोक त्यांना देखरेख करण्यासाठी ठेवले होते त्यांना स्टायपेंड मिळवून दिले थ्रू जे आपलं गजानन महाराज संस्था आहे त्याच्या मार्फतीने. आणि त्यांना शेगावच्या. आणि त्यांचं जे हे होता, त्यांचे सर्व स्वीकार्यता वाढवण्यासाठी मी त्यांना सिंदखेड राजापासून जे गजानन महाराज संस्थापर्यंत पायी चालण्याच्या म्हणजे दिंडीच ठेवलं. ज्यांना लोक येऊ देत नव्हते समोर, जे घराचे बाहेर राहायचे, त्यांच्या पुनर्वसनासाठी आम्ही ॲग्रिकल्चर फिशरी डिपार्टमेंटचे तलाव मिळवून दिले की तुम्ही फासे टाकून जर इल्लिगल जानवर पकडतात किंवा इल्लिगल क्राईम करतात तर त्या करण्याच्या ऐवजी तुमच्या लिगल तुम्ही मासेमारी करा. ते मिळवून दिले, त्यांना रोजगार मिळवून दिले, घर मिळवून दिले. ते सरपंच व्हायला लागले. आता त्यांचे सर्व स्वीकार्यता आहे आणि त्यांचे मूलबाळ आता नोकरी करत आहे. त्यामुळे त्यांना मुख्य धारामध्ये आणणे गरजेचे होते. आणि त्या काळात मी खोब्रागडे साहेबांना बोलवून त्या काळात मी त्यांना 20,000 रुपयाचं जर कमी आहे त्यांचा इन्कम, तर त्यांना इन्कम सर्टिफिकेटच्या आधारावर सर्व सरकारी जे सुविधा आहे त्यांना मिळावेत या आधारावर तहसीलदारचे प्रमाणपत्र वर हा करता येईल अशा प्रकारचं सर्क्युलर काढवून घेतला होता. आणि त्यामुळे ते फासे पारधी समाज माझ्यावर जीवपाळ प्रेम करतात. तर तेच इकडे वाघरी किंवा फासे पारधी जे आहे इकडे फुगे विकणे किंवा मिरची निंबू विकणे सिग्नल्सवर वेगवेगळ्या ठिकाणी, पण त्यांना मी पुनर्वसन करण्यासाठी इकडे खूप चांगला इनिशिएटिव्ह उपक्रम केला होता. त्यामध्ये अजय देवगन साहेब त्याचे ब्रँड अँबॅसेडर बनले होते आणि खूप छान काम सुरू होता. पण मी त्यानंतर 6 महिने तिकडे राहू शकलो, त्यामुळे त्यानंतर माझा ट्रान्सफर झाला. फासे पारधी समाजाचं पुनर्वसन करण्यामध्ये सुद्धा तुमचं खूप मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे टुरिस्ट फर्स्ट हा पण उपक्रम तुमचा होता. येस, ते काय आहे सांगा ना. ते असा होता की जे कोणी टुरिस्टचे मतलब फर्स्ट हँड भेटतात, जसे हॉटेल आहे, जसे फोटोग्राफर्स आहे, जसे ते दुकानदार आहे स्मॉल, ज्याला आपण स्मॉल टाईम जे वेंडर्स असतात रस्त्यावर बसून किंवा हे करतात, ह्या सर्वांना हे मध्ये घेऊन कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना प्रशिक्षण दिला. त्यांना एक सूत्रता आणली की तुम्ही चार्ज करायचं तर सर्वांना सारखंच चार्ज करायचं, कोणी असा हे जास्त हे कमी असा नाही. आणि हे तुम्हाला कशामध्ये परवडतो एवढामध्ये, तर एवढा चार्ज सर्वांना करायचा. काय द्यायचं तर असंच फोटोग्राफसाठी असाच प्रकारचा फोटोग्राफ द्यायचा. तुम्ही खराब किंवा मतलब वेगवेगळ्या प्रकारचे करायचं नाही. त्यांचं इन्शुरन्स पण काढून घेतला. तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ट्रस्टवर्दी नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामागची प्रेरणा काय होती? कसं काय वाटलं तुम्हाला की मी पुस्तक लिहिलं पाहिजे? नाही, यापूर्वी पण मी लिहिलेले आहे, जसं पर्स्पेक्टिव्ह ऑफ कोरोना 2020 आणि त्यापूर्वी मी जेव्हा जे काही सरकारी कामकाजाचे होते त्याच्यावर पुस्तक मी लिहिलेले होते. फॉर एन एक्झाम्पल, मी पोलीस पाटीलांचे कर्तव्यावर बुलढाणा जिल्ह्यात पुस्तक लिहिले होते. ते खूप मतलब जेवढे पोलीस पाटील आता पण त्याचं वाचन करतात. ठीक, पण ट्रस्टवर्दी लिहिण्याचं नावच खूप छान आहे. हां, ट्रस्टवर्दी म्हणजे हे ट्रस्टवर्दी कसं सुचलं हे नाव? हा नाव यामुळे सुचलं की वर्दी जे आहे ट्रस्टवर्दी आणि त्यामुळे हा नाव सुचला. जरी हा पूर्ण काव्यसंग्रह हिंदीमध्ये आहे पण त्याच्या शीर्षक मी ट्रस्टवर्दी ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि एखादी कविता छोटीशी आहे लक्षात? हाँ आहे ना, बिल्कुल सांगा. सर्दी में बरसात में चिलचिलाती रात में, खूब भयावह रात में, मैं साथी और सरदार हूँ. जी हाँ, ट्रस्टवर्दी हूँ. जी हाँ, खाकी वर्दी हूँ.
क्या बात. मी दुसरी एक कविता ज्या राष्ट्रवादीची हा. ऐकवतो. सर्व जनसामान्यासाठी आहे ते, कि हम निशब्द रहकर भी संवाद रचते हैं, जहां घोर अंधेरा है वहीं विश्वास रचते हैं, वा. जहां घोर निराशा है वहीं विश्वास रचते हैं, अंत जहां होता वहीं नई शुरुआत रचते हैं, वा वा. धरती की मिट्टी से अनंत आकाश रचते हैं, हौसलों के दम पर नए परवाज रचते हैं, हम गर्दिश में भी रहकर सच्चे ख्वाब रचते हैं, हम घनघोर अंधेरे में आफताब रचते हैं, वा. हर शाम ढलने पर नया प्रभात रचते हैं, हम आम होकर भी कुछ खास रचते हैं, हर कदम पर हम नया इतिहास रचते हैं. बहुत खूप, बहुत बढिया सर. या गप्पा अशा सुरूच राहणार आहेत. बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत माननीय IPS कृष्णप्रकाश सर यांच्याशी. सर, आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन सारख्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भारतातले पहिले शासकीय अधिकारी जिंकणारे आहे. तुम्ही एकमेव आहात. हां हां. तर त्यावेळेला शारीरिक आणि मानसिक तयारी कशी केली? आयरन केल्यानंतर एक 4 ओळीची कविता लिहिली होती. मन के अंदर का एक दीवारों में ढला हुआ लोहा गलता, तब तन के ऊपर लोहा ढलता, भीतर बाहर चारों प्रहर जिसके फौलादी इरादा पलता, गिरता उठता कभी न रुकता, अनवरत है जो चलता रहता, जख्मों को जो हंसकर सहता, प्रेरक इतिहास वही है रचता, प्रेरक इतिहास वही है रचता. क्या बात. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला प्रेरक इतिहास रचायचा आहे तर तुम्हाला जख्म सहन करावा लागेल, चोट सहन करावा लागेल. जेव्हा चोट सहन करणार तेव्हा तुम्ही फौलादी बनणार. तर हे जे तयारी आहे शारीरिक, मी मतलब बेसिकली सॅटर्डे नाईट पासून संडे दिवसभर करायचो आणि बाकी दिवशी 3 वाजता जागे व्हायचो, स्विमिंग पूलला जायचो, तिकडे 2-3 किलोमीटर 4 किलोमीटर स्विमिंग करायचो, पुन्हा तिकडून सायकल सुरू करायचो, सायकल घेऊन इथून पुण्यापर्यंत जायचो आणि त्यानंतर रनिंग करायचो आणि परत यायचो संडेच्या दिवशी. पण जर संडेच्या दिवशी नाही राहिला तर सॅटर्डेचे नाईट तर फक्त 3 वाजता जागे होऊन मी 9 वाजेपर्यंत एक्सरसाइज करायचो आणि परत यायचो. तर 4-5 तासच्या एक्सरसाइज करून मी परत येऊन माझं 10:30 10 वाजता ऑफिस पण जायचो आणि मला काही अडचण यायचं नाही. कारण तुम्हाला जिंकायचं होतं. येस, तुम्हाला स्पर्धेत जायचं होतं. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. तुम्ही बरोबर सकाळी 3ला उठून काम करत होतात. सर, या सगळ्या आयुष्यातल्या प्रवासातला सुंदर क्षण असा कुठला आहे की जो तुम्हाला आजही आठवल्यानंतर खूप आनंद देतो? असं झालं होता की मी एक MLA विरुद्ध कारवाई केली होती आणि ते कारवाई करण्याच्या पूर्वी माननीय त्या काळाचे मुख्यमंत्री महोदयाचा फोन माझ्याकडे आला होता. नंतर त्यांचे PAचा फोन माझ्या पोलीस स्टेशनचे इंचार्जकडे पण गेला. तर पोलीस स्टेशनच्या इंचार्जने मला विचारला, मी सांगितलं की स्टेशन डायरीमध्ये एंट्री करा आणि कारवाई जे करत आहात MLAचे परिवाराच्या विरुद्ध ते कारवाई जारी ठेवा. त्यानंतर DMने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने मला पत्र लिहून सांगितलं की असं असं माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत मिटिंग झालेली आहे आणि या कुटुंबियांच्या विरुद्ध म्हणजे MLAचे कुटुंबियांच्या विरुद्ध कोणतेही कारवाई करण्याच्या पूर्वी माझी अनुमती घ्यावी आणि जिल्हा सरकारी अभियोक्ताची कन्सेंट परवानगी घ्यावा. तर मी त्याचे उत्तर दिलं होतं की जर एक दखलपात्र गुन्हा उघडकीस येत असेल तर मला पण माझे ठाणे अंमलदाराला मनाई करण्याचा अधिकार नाही आहे आणि हे क्रमप्राप्त आहे की त्याने गुन्हा दाखल करावे. आणि त्याच अनुषंगाने हायकोर्टने त्यावेळेसचे सिटिंग चीफ मिनिस्टरला म्हणून त्यावेळेसचे मुख्यमंत्री महोदयांना आणि तसेच त्यावेळेसचे DMला 25,000 रुपयाचे फाईन दिली होती. त्यानंतर माझे ट्रान्सफर करण्यात आली तिकडून. पण मुख्यमंत्री महोदय साहेब तिकडे वाढच्या पूर आला होता, पूरचा आढावा घेण्यासाठी आले आणि त्यांनी मला साईडला घेऊन विचारलं, कृष्णप्रकाशजी आपल्याला मी ट्रान्सफर केला पण चांगलाच ठिकाणी दिला तुम्हाला. त्यांना फाईन झाल्यानंतर त्यांना 10 लाखाचा फाईन सुप्रीम कोर्टाहून झाला पण तरी त्यांनी मनात कधी हे घेतले नाही. आणि त्यावेळेस
मला सर्वांना सोडून दिला होता वाऱ्यावर, माझे सिनियर्स वगैरेने पण या मुद्द्यावर जेव्हा मी कारवाई केली होती तेव्हा त्या आणि अनेक सिनियर्स तर माझ्या विरोधात गेले होते या मुद्द्यावर. पण जेव्हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आला तर आमचे DG साहेब जे तर त्याने मला फोन करून सांगितले, कृष्णप्रकाश यू वर राईट अँड यू डिड द राईट थिंग. तर हे एकच गोष्टीचं हे दोन जे काम करायला बळ मिळाला. हां, आणि मला असं वाटतं की तेव्हाच्या त्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक आहे की त्यांनी मोठ्या मनाने या गोष्टीचा स्वीकार केला Yes. आणि तुमच्याजवळ कबुली दिली. कबुली दिली. सो मला असं वाटतं की ही खूपच मोठी गोष्ट आहे. इतका तुमच्याकडे अनुभवांचा खजिना आहे. पण अगदी शेवटचा प्रश्न घेते कारण वेळेची मर्यादा आहे. साहित्य, तुमचं कार्य, तुमचं स्वतःचा फिटनेस, फॅमिली, या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन तुम्ही सध्या कसं करता? आपल्याला हे आवर्जून समजलं पाहिजे की क्वालिटी टाईम इज मोर इम्पॉर्टंट. गुणवत्तापूर्ण समय जास्त महत्त्वाचे आहे यापेक्षा की आपण खूप वेळ दिला. तर मी माझ्या फॅमिलीला, माझे कुटुंबियांना क्वालिटी टाईम देतो, गुणवत्तापूर्ण समय देतो. माझ्या कार्याला, जे माझं प्रोफेशन आहे त्याला पण मी गुणवत्तापूर्ण समय देतो. जेव्हा साहित्याची सेवा करतो त्याला पण गुणवत्तापूर्ण समय देतो आणि जेव्हा स्पोर्ट्सच्या कार्य करतो तेव्हा पण गुणवत्तापूर्ण वेळ देतो. मी हॉकी महाराष्ट्राचा पण प्रेसिडेंट आहे, पण त्याच्या कामासाठी पण मी गुणवत्तापूर्ण समय देतो. मला एक खूप सुंदर एक श्लोक आहे आपला, ते आहे की धर्मो यो बाधते धर्म न सधर्म कुधर्म तत् अविरोधी यो तू धर्मो सधर्म सत्यविक्रमा. याचा अर्थ युधिष्ठिरला हे वन पर्वमध्ये सांगितले गेलेले आहे महाभारतात. त्याने सांगितले की जर एक कर्तव्य दुसऱ्या कर्तव्याचे विरोधी आहे तर तो कर्तव्य होऊ शकत नाही, तो विकर्म होऊन जातात. भगवद्गीतेच्या अनुषंगाने ते कर्म तेव्हाच राहतात जेव्हा तुम्ही अति न करता त्याच्या तिकडे क्वालिटी देतात, म्हणजे अति न देता तुम्ही तिकडे गुण देतात. तर हा गुण महत्वाचा आहे, अति महत्वाचा नाही. चांगला संदेश या निमित्ताने सर तुम्ही दिलाय. घड्याळ खुणावत आहे त्यामुळे थांबावं लागतंय. पण आज तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यातनं अजून एक बोध मिळाला की नुसता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास न करता लँग्वेजेसचाही किती अभ्यास केला पाहिजे, साहित्याचाही किती अभ्यास केला पाहिजे आणि ते किती मुखोद्गत असलं पाहिजे. सर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या चॅलेंजेससाठी जे तुम्ही स्वतःहून स्वीकारता त्या चॅलेंजेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना. धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. कोणतेही कार्य करा, पूर्ण मनाने करा, पूर्ण योगाने करा. कारण जे आहे योग कर्मशु कौशलम, योग म्हणजे ईश्वरचे मिळण्यासाठी तुम्हाला स्वयंच्या कार्यामध्ये कुशलता ठेवायचं आहे, गुणवत्ता ठेवायचं आहे. तुम्ही नक्कीच त्या योगावस्थेत असणार आणि आनंदित असणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. खूप थँक्यू सर. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. मंडळी, हे होते IPS कृष्णप्रकाश सर. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली की यश मिळवायचं असेल तर उथळ पाण्याला हात लावू नका. पाणी जसं खोल असतं त्याला जास्त डेप्थ असते, तसं एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना त्याच्या मुळापर्यंत जा. आणि जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर सातत्य, मेहनत आणि आतून इच्छा या गोष्टींना किती महत्त्व आहे. ते करत असताना आपल्या भाषांवर प्रेम करा, साहित्याचा अभ्यास करा. फार मजा आली मला आज मुलाखत घेताना. तुम्हालाही मुलाखत नक्की खूपच आवडली असेल याची खात्री आहे. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता नक्की बघत जा दीपस्तंभ सोन्याचे. धन्यवाद.